श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. आणि आज आपली रेसिपी आहे छान मस्त होणारे दही मिरच्या. आणि बघा मस्त तळून टाकल्यावर बघा किती छान दिसते आहे. जेवणात आपण तोंडी लावायला ही रेसिपी नक्की घेऊ शकतो. या मिरच्या खूप छान लागतात. कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. चला आता आपण रेसिपीला साहित्यापासून सुरुवात करूया. या दही मिरच्या छान उन्हात वाळवलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण तळलेल्या आहेत. बघा मस्त दिसतंय ना. चला आता तुम्हाला साहित्य सांगते. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे खूप कमी साहित्य, घरी उपलब्ध असलेलं साहित्य. त्याच्यासोबत आपण घेतलेले 1 वाटी धणे, 1 पाऊण वाटी धणे घेतलेले आहे, थोडंसं जिरं घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण हे जेवढं पण घेतलेलं आहे साहित्य ते छान आपण मस्त असं भाजून घेणार आहोत. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपण धणे घेऊया. आधी धणे घेतलेले आहे ते छान आपण ड्राय रोस्ट म्हणजे भाजून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने छान. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जिरं. धणे भाजून झालेले आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घातले, हे पण भाजून घेऊया व्यवस्थित. कमी आचेवरच लो फ्लेमवरच आपण भाजून घेणार आहोत. आणि बघा अशा पद्धतीने आणि आपण त्याच्यानंतर हे दोन्ही पण काढून घेऊया एका ताटावर आणि थंड व्हायला ठेवूया. त्याच्यानंतर त्याच्यात घालूया तीळ. बघा जे पण आपण साहित्य घालतो ना ते पौष्टिक देखील आहे आणि त्याच्यानंतरच ते आपल्याला म्हणजे आरोग्यासाठी पण चांगलेलं आहे. तीळ घातलेले आहे ते पण आपण थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया मोहरी. बघा अशा पद्धतीने आपण मोहरी देखील घातलेली आहे आणि ती पण छान आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. कमीत कमी तेलाचा काहीच आपण वापर केलेला नाही आहे याच्यात. आणि बघा अशा पद्धतीने मोहरी पण झालेली आहे. त्याच्यानंतर ती मोहरी आपण छान एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सर्व साहित्य थंड करून घेणार आहोत आपण आधी. आणि थंड झालं की मग आपण तोपर्यंत जिथपर्यंत हे साहित्य थंड होत आहे तोपर्यंत आपण काय करूया, छान आपण जाड मिरच्या घेतलेल्या आहेत, बाजारात आलेलेच आहे. त्याला छान आपण अशा ना मधून असं कापून चिरून घेणार आहोत. मधून असं एक काप देणार आहोत मोठा. आणि अशा पद्धतीने बघा मिरच्या आहेत या आणि त्याला मस्त छान मधून चिरून घेणार. कोणी कोणी बिया पण काढतात, बिया नाही काढल्या तरी चालेल कारण या मिरच्या तिखट नसतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला अशी स्लिट मारायची आहे. आणि बघा मस्त अशा मिरच्या झालेल्या आहेत आपल्या. बघा अशा छान उघडल्या जात आहेत, हो की नाही. आणि छान पण दिसतात. बघा अशा पद्धतीने छान आपण त्याला अशी कट मारून घेऊया मिरच्यांना. आणि बघा छान अशा लांब लांब मोठ्या मोठ्या. आता जर बाजारात वाळवणीचे पदार्थ म्हटलं तर या मिरच्या सहज उपलब्ध होईल. आणि ही रेसिपी म्हणजे अशी लहानपणापासून आपण छान एक बेसन केलं की छान मस्त असं त्याच्यासोबत एक मिरची आणि ती छान अशी चुरून त्याच्यामध्ये खायला छान अशी कुरकुरीत होणारी मिरची मस्तच लागते नाही का. जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला हे माहीतच असेल. बघा अशा पद्धतीने छान आपण कट करून घेतलेली आहे. सर्वच मिरच्यांना कट करून घेतलेलं आहे. बघा त्याच्यानंतर झालेलं आहे आपलं हे कट करून. आता आपण तोपर्यंत आपलं जे साहित्य आहे आपण ते जे भाजून घेतलेलं होतं आणि जे भाजून घेतलेले धणे आहेत ते सर्व साहित्य ना खूप जास्त पौष्टिक देखील आहे आपल्या तब्येतीसाठी देखील. आणि त्याच्यामध्ये आपण थोडी सोप देखील घातलेली आहे. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपलं काळं मीठ बघा आहे की नाही पौष्टिक. प्रत्येक आपण जे पण साहित्य घालतो ना याच्यात प्रत्येकाचेच आपल्याला फायदे आहेत. तीळ म्हणजे कॅल्शियम, धणे म्हणजे थंडावा. आणि बघा अशा पद्धतीने सूपसुद्धा छान अशी डायजेस्टिव्ह आहे, हो की नाही. त्याच्यानंतर आपण आज साधं मीठ घालूया. आणि बघा अशा पद्धतीने चवीनुसार आपण साधं मीठ घातलं, याला मिक्सरमध्ये मिक्स करूया. आणि बघा त्याच्यानंतर असं छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. या मिश्रणाला आपण छान एका वाटीमध्ये घेऊया. आणि त्याच्यानंतर बघा आणि जेव्हा हे मिश्रण होतं म्हणजे आपण टाकत होतं ना वाटीमध्ये तेव्हा इतका छान सुवास असा आलेला होता. आणि बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया थोडंसं बघा हिंग घातलेलं. बघा हिंगाचे. आणि त्याच्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा मिक्स करता करता छान मस्त. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दही जरा आंबट असेल तर छानच. आणि ते आपण छान मिक्स करून घेऊया. आता आपलं जे सारण आहे दही मिरच्यांमध्ये भरण्याचं जे नाव आहे दही मिरच्या, तर ते रेडी झालेलं आहे. असं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित छान. आणि जेव्हा आपण दही घातलं होतं ना इतका खमंग सुवास सुटलेला होता त्या पूर्ण सारणाचा खरंच. आणि बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत.
आणि दही पूर्ण आपण मसाल्याला लावून घेणार आहोत. हो, असंच मिश्रण होतं हे. आणि त्याच्यानंतर बघा अशाच पद्धतीने छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिश्रणाला. आणि त्याच्यानंतर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण त्या मिरच्यांमध्ये भरणार आहोत. मग हातानेच भरूया आपण, छान व्यवस्थित त्या मिरच्या उघडूया आणि त्याच्यामध्ये छान असं दाबून हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण या मिरच्या अशा ठेवून घेऊया बाजूला आणि प्रत्येक मिरचीमध्ये आपण भरून घेऊया. जास्त आपण 10-12 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर बघा छान व्यवस्थित आपण हे मिश्रण भरलेलं आहे मिरच्यांमध्ये. आणि यालाच म्हणतात त्या म्हणजे दही मिरच्या. बघा रेडी आहे, पटापट होणारी रेसिपी आहे. सकाळी काय 10 ते 15 मिनटात आपली ही रेसिपी झालेली होती. बस आपल्याला मिरच्या लागणार, बाकी साहित्य आपल्या घरीच राहतच. धणे म्हणा, जिरं म्हणा, मोहरी म्हणा, तीळ म्हणा, हे आपल्या घरीच राहणारे साहित्य, घरी उपलब्ध होणारे साहित्य आहेत. बघा अशा पद्धतीने आपल्या या सर्व मिरच्या अशा छान झालेल्या होत्या. आणि बघा मस्त दिसते ना, हिरव्यामध्ये असं ब्राऊन मिश्रण घातलेलं. आणि त्याला आपण छान उन्हात वाळवून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपण छान उन्हामध्ये त्याला वाळवायला ठेवलेलं आहे. आणि छान 1 ते 2 दिवस आपण उन्हात वाळवून घेऊया. आणि बघा वाळल्यानंतर या मिरच्या आपल्याला अशा दिसतात. थोडंसं त्यांचा रंग असा सोनेरी गोल्डन झालेला आहे. आणि अशा पद्धतीने छान मस्त अशा कुरकुरीत अशा मिरच्या झालेल्या आहेत. आणि त्या मिरच्या झाल्या की आपण मस्त अशा तेलातनं याला तळून काढणार आहोत. आणि मस्त भातासोबत, बेसन भातासोबत, मिरची भाजीसोबत आपल्याला छान मस्त या मिरच्या चवीला लागतात. बघा अशा पद्धतीने आपण या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. छान अशा कुरकुरीत. आणि पापडाच्या जागी आपण या मिरच्या नेहमीच वापरू शकतो. आणि चवीलाही भारी. बघा अशा पद्धतीने आपली ही रेसिपी झालेली आहे. आपण छान कमी आचेवर एक करून या सर्व मिरच्या तळून घेणार. सर्व म्हणजे जितक्या लागतात तितक्याच. बघा अशा पद्धतीने. कशी वाटली मैत्रिणी दही मिरच्यांची रेसिपी? बघा तळल्यानंतर किती छान दिसतात की नाही. आणि अशा कुरकुरीत पण आहे. वाळवणीचे पदार्थातला हा तिसरा पदार्थ तुमच्यासाठी. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला आता या व्हिडिओचा इथेच करते. श्री स्वामी समर्थ.